किशोरी पेडणेकर आपल्यासोबत ज्यांच्यावरती आरोप करण्यात आले त्यांच्या वडिलांकडून. किशोरीताई, तुमच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत दिशा साले यांच्या वडिलांकडून. तुम्ही त्यांना भेटला होतात का? तुम्ही त्यांना कशाही प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला होता का? दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता का? सगळ्यात पहिले त्यामध्ये तुमचा जी चॅनल किशोरीताई तुमचा आवाज येत नाही. ऐका जी. जेव्हा मी त्यांना भेटले त्याच्या आधी ते अनेकदा माझ्या महापौर ऑफिसला येऊन गेले होते. अनेकदा त्यांनी माझ्या मुलीवर घाणेरडे आरोप होत आहेत. आपण मुंबईच्या महापौरात म्हणून काहीतरी या, आम्हाला भेटा. आणि महिला आयोग मध्ये त्यांनी तक्रार दिलेल्या महिला आयोगाच्या 2 सदस्य अमय घोले, मी आणि मीडिया असं मिळून आम्ही गेलेलो होतो. त्यावेळेला कुठलाही दबावचा प्रश्न घेत नाही. पोलीसही होते, स्थानिक पोलीसही आमच्या बरोबर बैठकीला होते. त्यांचं सांत्वन केलं की बाबा ठीक आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ते आता उदरनिर्वाह कसा चालणार, आम्ही चटण्या विकतोय, आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही मदत करा. आणि इतर लोकांना जसं मी महापौर म्हणून भेटले, त्यांना 100 वर्ष पूर्ण झाली त्यांना भेटले, जे दुःखी होते ऍक्सिडेंट त्यांनाही भेटले, त्यातला हा एक होता. त्याच्यामुळे त्यांनी दबाव टाकला, मुंबई पोलिसांवर मी टाकला. ते करावं, कारण एकदा एक कॅज्युअल मीटिंग म्हणजे भेट झाली त्याच्यानंतर कधीही मी त्यांच्याकडे गेले नाही किंवा माझा फोन नाही. पण तुमची एकदाच भेट झाली होती किशोरीजी? एकदाच तुम्ही 100%, 1000% त्याच्यानंतर तुमचं कधी फोनवर बोलणं, काही संपर्क नाही? फोन नाही, संपर्क नाही. त्यांनी केले असतील, मला नाही माहिती, कारण मी काय त्यांना संपर्क नाही केला. पण कुठल्याही प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की यंत्रणांवर दबाव टाकण्यासाठी त्यांनी अजून एक आरोप केला की नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरती दबाव टाकण्यासाठी सुद्धा त्यांच्यावरती दबाव तुम्ही टाकला होता. नाही, मुळामध्ये मला एक सांगा, मुंबईची महापौर एवढी मोठी पॉवर आम्हाला असू शकते का? दबावाचा प्रश्नच कुठे येतो? उलट त्यांनी मदतीला बोलवलं म्हणून. आणि बरं का, मी एकटी गेली नव्हती ना, अमय घोले स्वतः बरोबर होता. त्याच्यानंतर 2 आमच्या महिला आयोगाच्या 2 सदस्य होत्या. असं होत नाही ना. आणि पोलीस होते, स्थानिक लेवलचे पोलीस आतमध्ये होते, मीडिया आतमध्ये होता घरात. त्याच्यानंतर कधीही भेटले नाही. 1000%. पण मग त्यांनी आरोप केले आहेत की तेव्हा तुम्ही महापौर होतात, काही हॉस्पिटल्समध्ये अधिकाऱ्यांवरती दबाव टाकण्यात सुद्धा तुमची महत्वाची भूमिका होती आणि तुमचं या याचिकेत त्यांनी विशेष करून तुमचं नाव घेतलं. करावं, मी कुठेही फोन बिन केले नाही, मला माहिती पण नाही ती कोण आहे.